नांदेड़ जिले में हुई तेज बारिश से फसलें पूरी तरह तबाह और बर्बाद हो चुकी हैं। फसलों को हुए इन नुकसानात पर हुकूमत ने किसानों को फौरी मुआवजा देने का ऐलान किया था, लेकिन बरवक्त किसानों को माली मदद न मिलने के सबब किसान परेशानी से दो चार हो गए हैं। इस मामले में संभाजी ब्रिगेड की जानिब से जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम पेश किया गया था, जिसमें इंतजामिया से मुतालबा किया गया था कि फसलों का पंचनामा करके जल्द अज जल्द किसानों को माली इमदाद दी जाए। लेकिन इस पर अमलावरी न होने के बाद जिजाऊ नगर वाड़ी पार्टी इलाके में संभाजी ब्रिगेड की जानिब से रास्ता रोको आंदोलन किया गया। इस दौरान रियासती हुकूमत और इंतजामिया के खिलाफ नारेबाजी भी की गई। संभाजी ब्रिगेड के जिम्मेदारान ने जिला इंतजामिया को इंतबाह दिया कि अगर किसानों की माली इमदाद जल्द अज जल्द नहीं दी गई तो वो शदीद एहतजाज मुनज़्ज़म करेंगे। आज या ठिकाणी 1 तासापासून नांदेड दक्षिण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरती रास्ता रोको आंदोलन चालू होतं, परंतु पोलीस प्रशासनाने आमच्यावरती दबाव घालून मला रात्रभर टॉर्चर करून आतासुद्धा एक 5 मिनिटाचा फक्त वेळ दिला आणि 5 मिनिटात शेतकऱ्यांच्या मागण्या कुठल्याही न मान्य होता त्यांनी आम्हाला दबाव तंत्राचा वापर करून रस्त्याच्या बाहेर हाकललं आणि काही वेळेपूर्वीच नांदेड दक्षिणचे आमदारसुद्धा या ठिकाणाहून गेले। फक्त आमदारांना खासदारांना या ठिकाणी मतदानाच्या वेळेस फक्त जनतेची चाहूल लागते, जनतेची आशा वाटते की आम्हाला मतदान द्यावं, आम्हाला निवडून द्यावा आणि आम्ही यांना विकून खावं। याच्या पलीकडे या मंत्र्यांचा आणि खासदारांचा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आज कुठल्याही धुऱ्यावरती गेलेले नाहीत आणि कुठल्याही ठिकाणी जाऊन त्यांनी पंचनामेसुद्धा करण्यासाठी आदेशसुद्धा दिलेले नाहीत। आज पालकमंत्री असताना सुद्धा, बांधकाम मंत्री असताना सुद्धा नांदेड निम्मा 70% पाण्याखाली गेलेला आहे। तिथल्या लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, त्यांना खाण्यापिण्यासाठी कुठल्या सोयीसुविधा नाहीत। आज महसूल प्रशासनाला आम्ही 2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही तात्काळ पंचनामे करून घ्या आणि 72 तासाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या तशाच 72 तासाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला पैसे द्या, कारण शेतकऱ्यांची दिवाळी होण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा दिवाळखोरीचे दिवस आलेले आहेत आणि काही दिवसामध्येच आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक चालू आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, जे आघाडी सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते असतील, यांना स्वतःच्या स्वार्थासाठी जर यांनी पक्षाच्या सभा घेत असतील तर या सभा आम्ही बरखास्त करू आणि उधळून लावू। जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः आत्मधनाचा तुम्हाला इशारा देतो आणि आपण पत्रकार बंधूंनी आणि शेतकऱ्यांनी जो काही सहकार्य केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो। जय हिंद, जय लोक।